झालं ना. हो. हो, लाईव्ह आहे, आला याच्यात वर लाईव्ह शब्द आलाय. हां. हं, हं, हं. बरं बरं बरं, दिसते ना. अच्छा. हो, आलं ना. हो, आलं. हो हो. हां, आलं आलं. भरत पवार. जयेश अहेर. भरत पवार. हां. बरं, ठीक आहे ठीक आहे. भरत आवाज येतोय. हां, भरत पवारांचा म्हणजे आवाज येतोय. हां. हां, गणेश पवार. नितीन सावंत. जय जाऊ. ठीक आहे. हॅलो. हां, कितीवर आहे? 27 करून टाक. थंडी नाही त्या, मला पंख्याचा त्रास होतो मला. इथं एक एक मिनिट दाखवते, 11 मिनिट, 12 मिनिट. बोला. बोलायचं. बरं, ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. सॉरी हा, आपल्या टेक्निकमुळे तंत्राच्या अधीन झालं की होतं ते, पण तंत्राचे फायदेही आहेत. भारतीय मिथकशास्त्र आपला आजचा विषय आहे. मिथकशास्त्र भारतीयांचं असं काही फारसं विकसित झालेलं नाही. आपण विषय जरी घेतला असला तर मिथकांवर शास्त्रशुद्ध ज्याला म्हणता येईल, सायंटिफिक म्हणता येईल, हे संशोधन युरोपमध्येच झालेलं आहे. 1871मध्ये ए बी टेलर याचं प्रिमिटिव्ह रिलिजन हे पुस्तक पब्लिश झालं. आणि असं मानलं जातं की युरोपमधला तो पहिला अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. आता 1871मध्ये भारतात तर एकही अँथ्रोपॉलॉजिस्ट नव्हताच. 1873मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या निर्मितीने भारताच्या मिथकशास्त्राला प्रारंभ झाला असं मानायला हरकत नाही. म्हणजे जगातल्या मिथकांचा किंवा धर्माच्या एकंदर स्वरूपाचा अभ्यास हा तसं ए बी टेलरच्या आधी झाला युरोपमध्ये, भारतातही झाला, पण ते युरोपियन लोकांनी केला. पण 1871 नंतर 73चा हा जो ग्रंथ आहे, त्यानंतर 1878मध्ये गोल्डन बाऊ हा जी जी फ्रेझर यांचा ग्रंथ आला. आणि त्यामुळे भारतच नव्हे तर जगातल्या सगळ्या देशातल्या ज्या संस्कृती आहे आणि धर्म आहेत, त्यामध्ये जी मिथक आहेत आणि काही रिच्युअल्स आपण विधी म्हणूया, तर यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न हा जे जी फ्रेझरनी पहिल्यांदा केला 1888च्या दरम्यान. 88मध्येच टॉटेमिझम आणि एक्झॉगॉमी हा जे जी फ्रेझरचा ग्रंथ पुढे आला. आणि या ग्रंथाने धर्माकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला दिला. नंतर 1899 किंवा 1900मध्ये टॉटेम टॅबू हा सिग्मंड फ्राईडचा ग्रंथ आला. तो 1899मध्ये लिहिला होता, पण तो 1900मध्ये प्रकाशित झाला. आता ह्या तीन ते चार अभ्यासकांचा उल्लेख मी यासाठी करतो की या लोकांनी मिथकांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आणि एक शास्त्र जगाला दिलं. महात्मा ज्योतिबा फुलेंचा उल्लेख तसा अभ्यासक करत नाही, कारण ते समाजसुधारक, भारतातल्या प्रबोधनाचे शिल्पकार, प्रबोधनकार या दृष्टीने ते ओळखले जातात. खरं म्हटलं म्हणजे महात्मा फुलेंचं जे योगदान आहे
मराठीची कवितेचा आधुनिक कवितेचा प्रारंभ त्यांनी केला. आधुनिक कवितेचे जनक म्हणून चुकून केशवसुतांचा उल्लेख होतो, पण केशवसुतांचा जन्मही व्हायच्या आधी महात्मा फुल्यांची कविता पहिल्यांदा लोकांपुढे आली. आणि मराठीतलं पहिलं नाटक हे सुद्धा महात्मा फुल्यांनीच निर्माण केलं. त्याचे श्रेय विष्णुदास भावेंना दिलं जातं. विष्णुदास भावेंनी कोणतेही नाटक लिहिलं नाही. जे काही रंगभूमीवर त्यांनी सादर केलं ते जुन्या कथा, त्यातली गाणी यांचं ते सादरीकरण होतं. विशेषतः दशावतार खेळे हे जे कोकणातले आहे आणि कर्नाटकातल्या काही परंपरा, यक्षगान परंपरा, त्यातून आलेली गाणी ही त्यांनी सादर केली. तेवढ्या कारणाने विष्णुदास भावेंना ते श्रेय दिलं जातं. पण तेही श्रेय महात्मा फुल्यांचं आहे. अनेक बाबतीत महात्मा फुले आघाडीवर आहेत. त्यांनी अनेक गोष्टीचा प्रारंभ केला. तसं मिथकांचं एक शास्त्र, मिथकांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी निर्माण केला. त्याचं शास्त्र यासाठी म्हणता येईल आपल्याला की त्यांनी ज्या मिथकांकडे लोक नकारात्मक दृष्टीने पाहत होते, जे सुधारक आहेत, जे परिवर्तनवादी चळवळीतले लोक आहेत, ते अजूनही मिथकांकडे नकारात्मक दृष्टीने यासाठी पाहतात की त्याच्यामध्ये त्यांना काही तारतम्य दिसत नाही. तारतम्य शब्द जो आहे तो या अर्थाचा आहे की त्यातलं चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय हे शोधणं कठीण जातं. कारण प्रश्न जर आपल्याला पडतो की गणपतीला हत्तीचं तोंड कसं काय लागलं. आता हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा भारतीय पुराण ही उत्तर फार मजेदार देतात. आता भारतीय पुराणामध्ये गणेश पुराण गणपतीवरचं स्वतंत्र पुराण आहे. गणपतीवर आणखी एक स्वतंत्र पुराण आहे, मुद्गल पुराण. ही दोन्ही पुराणं साधारणतः 13व्या शतकात निर्माण झाली. आणि या 13व्या शतकात निर्माण झालेल्या पुराणांनी या मिथकांची जी मांडणी केली किंवा उलगडा केला, फार विचित्र पद्धतीने केला. आणि तोच प्रचलित आहे की पार्वती आंघोळ करत होती, आंघोळ करत असताना खूप मळ निघाला आणि त्या मळातून गणपती झाला आणि त्या गणपतीला तिने आपल्या स्नानगृहाबाहेर उभं केलं आणि ती आंघोळ पुन्हा करायला लागली. ही आंघोळ महत्त्वाची आहे. त्यातला मळ, जर ती वारंवार आंघोळ करते तर मळ साचला कसा, हा प्रश्न पुराणिकांच्या मनात आला नाही. आणि मळ इतका साचला कसा की ज्यामुळे एखादी मूर्ती तयार होईल, त्या मूर्तीत जीव आला कसा, हे अनेक प्रश्न आहेत. हे पुराणिकांना पडत नाही. ते उत्तर यासाठी देतात की जे लोक प्रश्न विचारतील, ज्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतील, विचार करणाऱ्या लोकांच्या, की माणसाच्या धडावर प्राण्याचं हे मुंडकं कसं काय आलं, हा साधा प्रश्न आहे. पण खूप साधाही नाही, कारण तसं नसतेच ना. कारण माणूस जो आहे तो व्हर्टिकल आहे, म्हणजे सरळ उभा आहे तो पायावर, आणि तो उभा आहे प्रामुख्याने. आता उभा तर प्राणी असतो, पण तो हॉरिझॉन्टल असतो. त्याची पोटाची रचना जी आहे ती अशी हॉरिझॉन्टल असते, क्षैतिज समांतर असते. तर दोघांच्या शरीर रचनेत मूलभूत फरक आहे. त्यामुळे हत्तीचं मूल बाळ जरी असलं तर त्याचंही मुंडकं तोडलं तरी माणसाच्या धडावर नाही बसू शकत, हेल्मेटसारखं बसेल. हा एक भाग. दुसरा भाग असा की त्यांची शरीररचना वेगळी असल्यामुळे त्यांचे जी स्नायू आहेत किंवा संपूर्ण रचना, संरचना ही एकमेकाला जोडणं शक्य नाही. तशा प्रकारचं ऑपरेशन जगाच्या पाठीवर अजून झालेलं नाही आहे. पण गंमत अशी आहे की या गणपतीचा आधार देऊन अलीकडे सुद्धा काही लोक, जे संस्कृतीचे अभिनिवेशी प्रेमी लोक आहेत, ते म्हणतात की पहा, आमच्या भारतामध्ये पूर्वी अशा प्रकारची शस्त्रक्रिया होत होती की माणसाच्या धडावर जनावराचं तोंड लावता येत होतं. अगदी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता 5 वर्षापूर्वी, तुम्हाला ऐकण्यात आलं 5-6 वर्षापूर्वी, की असं त्यांनी एका सायन्सच्या काँग्रेसमध्ये, म्हणजे वैज्ञानिकांच्या परिषदेमध्ये भाषण दिलं की आपल्या भारतातले वैज्ञानिक प्रगत होतं की माणसाच्या धडावर जनावराचं डोकं लावता येत होतं. ते अजूनही शक्य झालं नाही कोणत्या जगातल्या कोणत्या सायंटिस्टला. म्हणजे आता आपण 2015 गोष्ट आहे, 14-15ची गोष्ट आहे, की जेव्हा आपल्या देशाचा प्रधानमंत्री असं बोलू शकतो, सर्वसामान्य माणसं तर बोलतीलच ना. मग टी व्हीवरचे जे काय प्रवचनकार असतील, पुराणिक असतील, ते आणि पुराणकारात की फार मोठा फरक नाही आहे. म्हणजे अजूनही लोकांना त्याची खऱ्या अर्थाने वैज्ञानिक उत्तरं शोधता आली नाही, की शोधण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. श्रद्धाळू लोक करणारे नाही. श्रद्धाळू लोक का करणार नाही? कारण त्यांची श्रद्धा आहे की असं काहीतरी होतं. जसं रामायणामध्ये पर्वत बोलतात, नदी बोलते, जनावरं बोलतात. अशा कथा जेव्हा येतात तेव्हा खरं वाटते आपल्याला की पहा, भापूर्वीच्या काळात इतकं सत्व होतं लोकांच्या मनामध्ये की अशा तऱ्हेने ही जनावरं बोलत होती माणसांशी. इतकं सरळ भाविकांचं एक दृष्टिकोन असतो श्रद्धाळू लोकांचा. पण थोडा विचार माणूस करायला लागला, कारण माणसामध्ये तर्कशक्ती असतेच,
मुळातच असते ती पुढे पुढे आपण नष्ट करतो. लहान मुलं प्रश्न विचारतात. एकदा कृष्णाच्या मूर्तीकडे पाहून एका माझ्या लहानशा मुलांनी मला प्रश्न केला की हा कोण आहे. मी सांगितलं कृष्ण आहे. तर त्यांनी पुढे प्रश्न केला, हा बँडवाला आहे काय. आता कृष्णाला बँडवाला आपण नाही म्हणू शकत ना. आपल्याला माहिती आहे कृष्ण हा देव आहे आणि त्याच्याबद्दल असं असं लिहिलं आहे महाभारतात, भागवतात, अमुक ठिकाणी त्यामुक ठिकाणी. पण लहान मुलाला काहीच माहीत नाही. त्याची पाटी कोरी आहे, पण त्याच्यावर तर्कशक्ती मात्र जागृत आहे. म्हणून तो जो उभा आहे एका पायात आडी घालून त्याच्या हाती बासरी आहे, म्हणजे हा बँडवालाच असला पाहिजे असा तर्क तो करू शकतो. पण पुढे पुढे आपण आपल्या मनातल्या ज्या कल्पना आहेत, ज्या भोळसट कल्पना आहेत, धर्माच्या नावाने प्रचलित झालेल्या, प्रस्थापित झालेल्या, त्या मुलाला सांगत राहतो आणि मग मात्र तो तर्कशक्ती बाजूला ठेवतो. तर्कशक्ती नष्ट नाही होत, सोयीनुसार बाजूला ठेवतो. तर त्यामुळे मग माणूस वैज्ञानिकदृष्ट्या वगैरे वगैरे असं काही चिंतन करीत नाही. पण जे धर्माच्या ह्या सगळ्या स्वरूपाशी संलग्न नसतात, तटस्थ असतात, ते मात्र विचार करू शकतात. तर भारत हा असा देश आहे पृथ्वीच्या पाठीवर की ज्याच्यामध्ये मिथक मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. काही परंपरा प्रचलित आहे, मूर्ती आहे, मंदिर आहे. जुन्या काळापासून त्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत. आता किती काळापासून आहे त्याचा इतिहास लिहिला गेला आहे. मूर्त्या केव्हापासून निर्माण झाल्या, सिंधू संस्कृतीमध्ये मूर्त्या आहेत. 5000 वर्षाचा भारताचा इतिहास आहे, म्हणजे तेव्हापासून मूर्त्या आहेतच. लेण्या साधारणतः 2 ते 2500 वर्षापासून निर्माण होत होत्या, चैत्य होते, विहार होती. मंदिरं इसवी सनाच्या 5व्या शतकापासून निर्माण झाली, म्हणजे 1500 वर्षाचा मंदिरांचा इतिहास आहे. आणि नंतर 7व्या-8व्या शतकापासून त्या मूर्त्यांमध्ये परिवर्तन झाली. तंत्र धर्माचा जेव्हा प्रभाव वाढला तर अनेक मूर्त्यांना 2 हाताच्या ऐवजी 4 हातं, 6 हातं, 8 हातं, 12 हातं ही यासाठी भक्तांनी दिली, कारण जो परमेश्वर आहे किंवा जो देव आहे तो साधारण माणसापेक्षा जास्त शक्तिमान आहे. मग त्याला 2 हातांनी काम कसं करता येईल. जसं आता आपल्याकडे घरातसुद्धा आपल्या आई वगैरे कोणी बोलताना म्हणतं की मला 4 हात आहे काय देवीसारखे, 8 हात आहे का, जास्त असतं तर जास्त काम करता आलं असतं असं म्हणायचं असतं. म्हणजे आपण देवाकडे पाहताना त्याच्याकडे जास्त शक्ती आहे हे आपल्याला सांगायचं असतं. ते सांगण्याकरता आपण एक पद्धत शोधली, ती म्हणजे त्यांना हातं दाखवले. आता रावणाची गोष्ट आहे की रावणाला 10 तोंड होती आणि 20 हात होती. आता प्रश्न पडला, 20 हात आहेत तर 20 पाय पाहिजे होते. आता 20 पाय समजा रावणाला असते तर त्याला चालता आलं असतं का, हा एक प्रश्न आहे आपल्यापुढे. तिथे तर्कशक्ती आपली कामात येते. म्हणून त्यांनी मूर्त्या बनवल्या, त्यांनी त्याला 2च पाय दाखवले. दुर्गादेवीला 8 हात आहेत. मग 8 पाय काय नाही असते समजा 8 पाय, तर ती दुर्गादेवी झोपू शकली असती काय. बरं त्या 8ही हातामध्ये इतके शस्त्र देऊन टाकले आपण तर तिला हालचालच करता नसती आली. पण हे कशासाठी आहे, जे वाईट आहे त्याला नष्ट करण्याकरता देवाला आपण असं तयार केलं. मुळात ईश्वर हा माणसाने तयार केला, हा काही वादाचा मुद्दा नाही. ईश्वराने माणूस केला की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण ईश्वराला माणसाने निर्माण केलं हा काही वादाचा मुद्दा नाही. म्हणून ईश्वर ही जी संस्था आहे, एक व्यवस्था आहे, एक संकल्पना आहे, ही माणसाच्या सोयीची आहे असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा तिला प्रतिष्ठा दिली. याच्या आधी जेव्हा ईश्वर ही संस्था नव्हती, ईश्वर ही व्यवस्था नव्हती, तेव्हा काय होतं तर यातू कल्पना होती, यातू शक्ती असणाऱ्या काही गोष्टी होत्या. तसं निसर्गातले अनेक घटक जे आहेत, नदी आहे, पहाड आहेत, झाडं आहेत, वनस्पती आपले पक्षी आहेत, प्राणी आहेत, या सगळ्यांमध्ये काहीतरी शक्ती आहे. माणसांपेक्षा वेगळी शक्ती नक्कीच आहे, कारण ते जास्त काम करू शकतात. पण त्यामुळे माणसाला असं वाटलं की ती वेगळी शक्ती आहे, त्यांना वश करून घेतलं तर मात्र आपल्याला सगळी सुखं आपल्या दाराशी येतील. म्हणून त्यांनी जी कल्पना मांडली त्या कल्पनेला यातू कल्पना असं म्हटलं आहे अभ्यासकांनी. ऋग्वेदामध्ये यातू शब्द आहे आणि यातूधान हा सुद्धा शब्द आहे. आता ऋग्वेदाचा उल्लेख मी यासाठी करतो की तो भारतातलाच नव्हे तर जगातला पहिला सुसंबद्ध ग्रंथ आहे 5000 वर्षापूर्वीचा. म्हणून मानवी समाजाचा इतिहास, मानवी संस्कृतीचा इतिहास शोधायचा असेल तर आपल्याला ऋग्वेदाकडे वळावंच लागतं, त्याला इच्छा असो वा नसो. तर त्यात जो यातूधान शब्द आहे, यातूधान म्हणजे यातू धारण करणारा, त्याच्यामध्ये ही शक्ती आहे, तो धारण, ती शक्ती ज्याचा वश झालेली आहे त्याला यातूधान म्हटलं आहे. पण त्यांचा उल्लेख जे येतात ते असुर, राक्षस, दैत्य, दानव आणखी अनेक आहेत. त्यात यक्ष, गंधर्व, किन्नर यांची नावं आहेत. ती अथर्ववेदामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतात. याचा अर्थ ही धर्मापेक्षा वेगळी संकल्पना आहे. धर्मामध्ये मात्र तशी संकल्पना नाही. धर्मामध्ये असं मानलं गेलं आहे की धर्म हा माणसाला आधार देतो, म्हणजे काहीतरी अशी सज्जड अशी काहीतरी एक मोठी शक्ती आहे धर्म, की ज्यामुळे माणूस हा सबळ होतो आणि जिवंत राहतो, सुख त्याला मिळतात.
पण धर्मासोबत आणखी एक संकल्पना माणसाने स्वीकारली ती म्हणजे ईश्वर संकल्पना. ईश्वर हा जगन्नियंता आहे, सर्व व्यापकही आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही वगैरे वगैरे शब्द आपण ऐकले असतील. पण हा ईश्वर निर्माण केव्हा होतो त्याच्याबद्दल समाजशास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडलेला आहे. मॉरेट अँड डेव्ही हे दोन इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक होऊन गेले. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा गणसंस्थेचं विघटन होतं आणि राज्यसंस्था निर्माण होते तेव्हा ईश्वर ही संकल्पना जन्माला येते. आणि गणसंस्था म्हणजे काय? आत्यंतिक लोकशाहीवादी व्यवस्था. भारतात जे गणसंस्थेचे पुरस्कर्ते होते ते लोकायतिक होते. लोक सर्वसामान्य माणूस, लोक म्हणजे सर्वसामान्य माणूस, लोकायत म्हणजे लोकांचा समूह, या समूहाचा विचार करणारे लोक हे लोकायतिक. ते लोकांच्या कल्याणाचा विचार करत होते. लोकांना ते आवडायला लागलं म्हणून लोक त्यांना म्हणायला लागले हे चांगलं बोलतात. चांगलं बोलतात या अर्थात शब्द आहे चारवाक. चारू म्हणजे चांगलं, वाक म्हणजे वाणी, ज्यांची वाणी चांगली आहे. तर अशा तऱ्हेने या लोकांचा एक मोठा समुदाय मोठ्या प्रमाणात होता. पण त्या लोकांच्या समुदायातसुद्धा ज्या धार्मिक धारणा होत्या ते यातू कल्पनेशी निगडीत होत्या. म्हणजे निसर्ग पूजक ते होते. आताही भारतात 5000 वर्षापूर्वी असं होऊन गेलं. हे चीनमध्ये जपानमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी जे धर्म होते ते निसर्ग पूजकांचे धर्म होते. त्याला ॲनिमिझम असं अभ्यासकांनी म्हटलं आहे. निसर्ग शक्तीची पूजा आराधना करणारे लोक. जसं चीनमधला ताओ हा जो धर्म आहे, ताओ हा धर्म आहे पूर्णतः निसर्गाशी संबंधित आणि अजूनही त्या धर्माचं अस्तित्व आहे. ज्या ठिकाणी बौद्ध विहार असतं, बुद्धाचं आता ते टेम्पल शब्द वापरतात ते लोक, तर बौद्ध टेम्पल असतं त्या ठिकाणी बुद्धाची पूजा ते आपला पूर्वज म्हणून करतात. कन्फ्युशियसचं एक वेगळं मंदिर असतं आणि तिकडे ताओचं सुद्धा असतं. म्हणजे निसर्गपूजेला त्यांनी अजूनही काही टाळलेलं नाही आहे. त्यांच्या देवतासुद्धा आहे, श्री वाङ्मू वगैरे वगैरे, त्यांची पूजा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होते. भारतातला जो जुना धर्म आपल्याला सापडतो यातू कल्पनेचा तो चारवाकांच्या काळात म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळात. आणि ती जी व्यवस्था होती सिंधू संस्कृतीची तिचे जे अवशेष सापडतात ते बुद्धापर्यंत आढळतात. बुद्धापर्यंत आढळतात म्हणजे बुद्धाच्या काळात ते अवशेष नष्ट व्हायला सुरुवात झाली होती. बुद्धाच्या काळात एक प्रसेनजित नावाचा राजा होऊन गेला. तर त्या राजाने आपल्या एका वत्सकार नावाचा त्याचा प्रधान होता. त्या प्रधानाला पाठवलं आणि बुद्धाला प्रश्न केला त्या वत्सकाराने की अजातशत्रू राजाचा हा प्रश्न आहे की हे गण जे आहे, गण म्हणजे लोकशाही व्यवस्था मांडणारे असे समूह ज्यामध्ये लोकांचा नेता लोक निवडतात आणि जर तो त्या कामाचा नसेल त्याला परत आणतात. राईट टू रिकॉल अशी व्यवस्था त्या गणसंस्थेत होती. ही अतिशय लोकशाहीवादी व्यवस्था ही जगात सगळीकडेच होती. आपण भारताच्या संदर्भात फक्त विचार करतो तर तिच्यामध्ये यातू कल्पना होते, यातूविधी होते, यातू संस्कार होते, पण ईश्वर नव्हता. पण याचं विघटन होत नाही. हे जे दुःख आहे अजातशत्रू राजाचं, अजातशत्रू आहे प्रसेनजीत सांगितलं असेल बघा, तर त्या राजाचं दुःख तो वत्सकार सांगतो. तेव्हा बुद्धाने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. बुद्ध असं म्हणतात जोपर्यंत गणाचे लोक एकत्र येऊन विचार करत राहतील, दारूच्या व्यसनाला आधीन जाणार नाही किंवा स्त्रियांच्या मोहाला बळी पडणार नाही तोपर्यंत गणाचं विघटन होऊ शकत नाही. पुढल्या काळात अजातशत्रूंनी काय केलं असेल तर त्यांनी पहिल्यांदा गणाचा जो प्रमुख आहे त्याला गणनायक किंवा गणपती म्हणायचे, तर त्याला दारूचं व्यसन लावलं, त्याला उत्तम स्त्रिया भेट दिल्या आणि समाजामध्ये जुगाराचं व्यसन लावण्याकरता राजाचे हेर पाठवले गेले. कारण याचे उल्लेख पुढे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात येतात. कौटिल्य म्हणतो की गणाचं विघटन करायचं असेल तर जो गणप्रमुख आहे तर त्याला दारूचं व्यसन लावलं पाहिजे, त्याला सुंदर स्त्रिया भेट दिल्या पाहिजे आणि राजाच्या हेरांनी दारू विकली पाहिजे आणि प्रामुख्याने जुगाराचं व्यसन लोकांना लावलं पाहिजे. लोक भांडले की गणाचं विघटन होईल आणि मग त्या गणांची जी रचना करायची ती दूर करायची, जवळजवळ नको. म्हणजे आपल्याला जे गावं एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत दूर दिसतात तर ती जी व्यवस्था आहे, गावाची जी व्यवस्था आहे ती गणाच्या विघटनाचीच अवशेष आहेत. ते नंतर कौटिल्याने लिहिलं असलं तरी बुद्धाच्या काळात त्या व्यवस्थेला सुरुवात झाली होती याचे पुरावे आपल्याला बौद्ध साहित्यात सापडतात. प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे बुद्धांच्या धम्म त्यामध्ये ही कथा आलेली आहे. पण मॉरेट अँड डेव्ही ह्या ज्या इजिप्तच्या प्राचीनतम संस्कृतीच्या अभ्यासकांनी म्हटलं आहे जेव्हा गणसंस्थेचं विघटन होतं त्या ईश्वर संस्थेचा जन्म होतो, राज्यसंस्थेचा जन्म होतो आणि ईश्वरी होतो. म्हणजे राजा आणि ईश्वर ह्या दोन्ही व्यवस्था ज्या आहे त्या लोकशाही विरोधी व्यवस्था आहे.
हे समाजशास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. तर अशा ठिकाणी हा जो ईश्वर निर्माण होतो तो यातू कल्पनेच्या पेक्षा वेगळा आहे. आणि यातू कल्पनेबद्दल काही अभ्यासकांचं म्हणणं होतं समाजशास्त्रज्ञांचं, की यातू कल्पनेतून धर्माचा उगम झालेला आहे. यातू कल्पनेतून ईश्वर निर्माण झाला आहे. याबद्दल J.G. फ्रेझर यांनी गोल्डन बॉवमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या दोन गोष्टीत फरक आहे. फरक हा आहे की यातू कल्पनेमध्ये ज्या शक्ती आहे, निसर्गाच्या शक्ती आहे, त्या वश करून घेण्याची संकल्पना आहे. पण ईश्वर या संकल्पनेत तसं नाही आहे. ईश्वर या संकल्पनेत आपण वश व्हायचं, ईश्वराला शरण जायचं, ईश्वर शरण व्हायचं, संपूर्ण शरणागती पत्करायची, त्याला कम्प्लिटली सरेंडर आपण म्हणूया. तर अशा तऱ्हेची व्यवस्था ईश्वर संकल्पनेत आहे. आणि राजा हा गडसंस्थेच्या विरोधातला हुकुमशाही व्यवस्थेचं प्रतीक आहे. ईश्वर आणि राजा हे एकमेकाला समांतर आहेत, पण हे बरेचदा समांतर राहत नाही. जेव्हा राजाला असं वाटतं किंवा आता हे लोक आपलं ऐकायला लागले, तेव्हा तो स्वतःला ईश्वराचा अंश म्हणून घोषित करून टाकतो. आणि त्याचे प्रधान असतात ते प्रामुख्याने ब्राह्मणच असायचे, तर त्यांच्या सोयीचं ते होतं. तर त्यामुळे त्यानं राजाला ईश्वराचा अंश मानलं आणि पुढे मग धर्म ही व्यवस्था प्रबळ झाली. कारण धर्मव्यवस्थेबद्दल जे महाभारतात उल्लेख आहे, वैशेषिक दर्शनामध्ये उल्लेख आहे. महाभारतातली जी व्याख्या आहे धर्माची, धारणा धर्ममित्याहु धर्मो धारयते प्रजाः यस्यात धारण संयुक्त सधर्म इति उच्यते. म्हणजे ज्यांनी समाजाची धारणा होते, समाजाला जो सबळ करतो त्याला धर्म असं म्हणतात, असा याचा अर्थ आहे. वैशेषिक दर्शनाने आणखी वेगळी धर्माची व्याख्या केली आहे. यतो निश्रेष संसिद्धी सधर्म, ज्यामध्ये या जगातले सगळे सुखभोग आहेत आणि पारलौकिक कल्याणाची सुद्धा व्यवस्था आहे, अशा व्यवस्थेला धर्म असे म्हणतात. अशा धर्माच्या खूप व्याख्या आहे. म्हणजे पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा अशा साधारणतः 48 व्याख्या केलेल्या आहेत. मग त्या 48च्या पुढे 2 आणखी काही लोकांनी ॲड केल्या आणि मग पुढे 50च्या वर त्या गेल्या असतील, आता किती असतील सांगता येत नाही. पण सगळे अभ्यासक म्हणतात धर्माच्या जेवढ्या व्याख्या आहे त्या सगळ्याच व्याख्या अपुऱ्या आहे. त्या व्याख्यामध्ये एक सूत्र मात्र समान आहे, कुठली तरी अलौकिक शक्ती आहे. त्या अलौकिक शक्तीला आपण शरण गेलं पाहिजे, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. ही सर्वशक्तिमान ईश्वराची संकल्पना साधारणतः 2500 वर्षापूर्वी भारतात निर्माण झाली. आता जगाच्या पाठीवरती केव्हा निर्माण झाली हे आपण आज सांगू शकत नाही, पण जो इतिहास उपलब्ध आहे भारताचा, त्यातल्या त्यात भारतीय दर्शनांचा, त्या जे पूर्वमीमांसा दर्शन आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, योग आहे, वेदांत योग आहे, ह्या 5 दर्शनं प्रामुख्याने 5 दर्शनं मात्र ईश्वराच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि चिकित्सेची मागणीसुद्धा करतात. पण मीमांसा जी आहे, पूर्वमीमांसा, त्या दर्शनाच्या समूहामध्ये एक त्यांचा संप्रदाय होता. त्यात 2 गट पडले साधारणतः 2500 वर्षापूर्वी आणि बुद्धाच्या थोडंसं आगेमागे. तर त्यांनी असं म्हटलं की ईश्वरच सर्व काही आहे, यज्ञसंस्था काही चांगली नाही आहे. हे त्यांना का वाटलं असावं? कारण लोकायतिकांचा प्रभाव होता, ते यज्ञविरोधी होते. बुद्ध यज्ञविरोधी होते, जैन बौद्ध यज्ञविरोधी होते. म्हणजे लोकायत, जैन आणि बौद्धांच्या प्रबोधनाचा प्रभाव असा झाला, ज्या यज्ञामुळे माणसाला स्वर्ग मिळतो, स्वर्गात मग अमृत प्यायला मिळतं, तिथे अप्सरा असतात, हे सगळं स्वप्न रंगवलं होतं पुराणिकांनी किंवा वैदिकांनी. ते भंग करण्याचं काम हे लोकायत, जैन आणि बौद्धांनी केलं. यज्ञ ही नुसती पारलौकिक कल्याणाची व्यवस्था नव्हती, तर ती आर्थिक व्यवस्था, अर्थव्यवस्थासुद्धा होती वैदिकांची. ज्या ठिकाणी यज्ञ होत असे ती भूमी त्यांच्या मालकीची असे, असा एक कायदा त्यांनी केला होता. म्हणून ती यज्ञ करायला लावीत, शेतकऱ्यांना यज्ञ करायला लावीत. आणि पुढे मग त्यांनी असं म्हटलं की वर स्वर्गामध्ये देव राहतात आणि ते मग यज्ञ जेव्हा होतो तेव्हा वरून खाली येतात. तर स्वर्गातल्या देवांचं वरून खाली येणं म्हणजे अवतार. अवतृ हा शब्द वरून खाली उतरणे या अर्थाचा आहे. आणि जो स्वर्ग आहे तो कुठे आहे त्याचा शोध आपापल्या परीने भारतातल्या लोकांनी घेतला. त्या श्रीपाद दामोदर सातवडेकर असं म्हणतात की आजचा जो तिबेट आहे त्याचं जुनं नाव त्रिविष्टप आहे. आणि तो त्रिविष्टपाचा उल्लेख वारंवार महाभारतात आणि इतर ठिकाणी येतो, ग्रंथामध्ये, वैदिक ग्रंथात येतो. तर तो त्यांचा स्वर्ग आहे. म्हणजे तिबेटमध्ये राहायचं, चांगली हवा आहे, खायला नाही, पाऊस पडतो, थांबत नाही, त्यामुळे पिकं येत नाही. मग ज्या ठिकाणी पिकं येतात त्या ठिकाणी जायचं आणि तिथल्या लोकांचं ते अन्न घ्यायचं. म्हणजे आपण काहीच कष्ट करायचे नाही आणि ज्यांनी कष्ट केले त्यांच्याकडून ते बळकवायचं. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती यज्ञसंस्था होती. हे श्रीपाद दामोदर सातवळकर यांनी महाभारतली समालोचना या ग्रंथामध्ये साधारणतः 1925 आणि 1926 हे 2 वर्षात त्यांनी 2 ग्रंथ काढले. महाभारतली समालोचना भाग 1 आणि भाग 2. ते सातारा जिल्ह्यातलं औंध जे गाव आहे त्या ठिकाणून त्यांनी काढले. स्वाध्याय मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं.
त्यांनी मांडलेली कल्पना आहे. ते काही असे पुरोगामी किंवा असे क्रांतिकारक नव्हते. ते पारंपरिक धार्मिकच होते. त्यांनी ऋग्वेदाचं किंवा सगळ्या वेदांचं भाषांतर केलं, पुराणांचं केलं, महाभारतांचं केलं. म्हणजे ते प्रामुख्याने पारंपरिक होते, पण त्यातून त्यांना शोध लागला की स्वर्ग कुठे आहे, देव म्हणजे काय. देव म्हणजे असे लोक आर्यांमधले जे चतुर आहेत, जे यज्ञाच्या माध्यमातून लोकांची भूमी बळकावतात, लोकांकडून अन्न घेतात, स्वतः मात्र काही शेती करीत नाही, शेती न करणारा वर्ग. आता हे प्रस्थापित झाले पुढे देव म्हणून आपल्या पुराणांमध्ये. आणि मग त्यांचे जे विरोधक होते ते असुर होते. असुर असुर विरोध का करत होते, राक्षस विरोध का करत होते? सातळेकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे जी भूमी आर्यांची होईल, का होईल? यज्ञ केल्यामुळे. यज्ञ करूच द्यायचा नाही, म्हणजे आपली जमीन आपल्याच ताब्यात राहील. ती ह्या जमिनीचं रक्षण करणारा जो वर्ग होता, रक्षक, रक्षस म्हणजे रक्षण करणारा, त्याला राक्षस म्हटलं आहे. म्हणून वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने यातुधार म्हणजे ज्या राक्षसांना म्हटलं आहे, ते या भूमीचे रक्षक होते. आणि ज्या देवांना त्यांनी स्वर्गात पाठवून दिलं, स्वर्गात ते राहत होते. म्हणजे स्वर्गात म्हणजे काय? स्वर्ग या शब्दाचा अर्थसुद्धा सातळेकरांनी सांगितला आहे. सुवर्ग, सु म्हणजे चांगला, वर्ग म्हणजे क्लास, म्हणजे आमचा क्लास चांगला, आम्ही राहतो ती जागा चांगली, तुम्ही राहता ती जागा वाईट. अशा प्रकारची कन्सेप्ट त्यांनी ऋग्वेदापासून, ऋग्वेदात फारसं सापडत नाही वर्णन, पण आहे थोडंसं स्वर्गाचं वर्णन आहे. पण पुढे पुराणांनी मात्र स्वर्गाची संकल्पना विकसित केली. आणि मग स्वर्गात जायचं असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला यज्ञ करावाच लागेल. अयम यज्ञ हा भुवनस्य नाभी, हा यज्ञ म्हणजे स्वर्गाचं केंद्र आहे. भुवन म्हणजे स्वर्ग. यज्ञ करा. या यज्ञाला विरोध लोक या ठिकाणी यासाठी केला की त्यांची भूमी त्यांच्या ताब्यात जात होती, आणि काही न करता, कोणतेही कष्ट न करता जमीन बळकावणारे लोक जे होते, त्यांच्या विरोधात जे निर्माण झाले लोक तयार पुढे आले, ते राक्षस होते. असुर, असुरांना सुद्धा यातुधार म्हटलेलं आहे. दैत्य हा जो शब्द आहे, दितीचे जे उपासक आहे ते दैत्य. धनुचे धनु ही मातृदेवता आहे, दिती ही मातृदेवता आहे. ह्या मातृदेवतांच्या उपासकांना दैत्य आणि दानव या शब्दांनी नकारात्मक पद्धतीने पुराणांनी रंगवलं. यासाठी रंगवलं की ते देवाच्या विरोधात होते. देव म्हणजे कोण? आर्यांमधला एक गट. अलीकडल्या अभ्यासकांनी स्पष्ट केलं की ते म्हणजे ब्राह्मण, त्या काळातले ब्राह्मण. आताच्या ब्राह्मणांना ते म्हणायचं की हा भाग वेगळा, पण तरीही धर्मग्रंथांनी आताच्या ब्राह्मणांना भूदेव म्हटलं आहे, जमिनीवरचे देव. म्हणजे स्वर्गातले देव वेगळे आणि हे जमिनीवरचे, म्हणजे त्यांचेच प्रतिनिधी. या प्रतिनिधींना तुम्ही द्या, सगळी जमीन द्या, पैसा अडका द्या, धान्य द्या, कपडे द्या, सोनं द्या, नाणं द्या. आजही भागवत सप्ताहाच्या दरम्यान जे काही गोळा होतो असा निधी हा एका विशिष्ट वर्गाच्याच घरात जातो. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि त्यासाठी पुराणांची निर्मिती करण्यात आली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पुराणं ही काही ब्राह्मणांनी निर्माण केलेली नाही. पुराणे ब्राह्मणांच्या ताब्यात आली काही कारणांनी. पुराणाचे निर्माते हे कोण होते? अभ्यासक सांगतात, कुशिलव, सूत, मागध, बंदी, चारण, भाट ह्या जमाती आहे, भटक्या जमाती आहे, ज्यांना रथकार जमाती असं म्हणतात. आणि त्या कथा सांगून सांगून उपजीविका करत असत. त्या पूर्वजांच्या कथा सांगत असत. त्या मौखिक पद्धतीने होत्या. पण जेव्हा ब्राह्मणांनी त्या ऐकल्या आणि लिपिबद्ध केल्या आणि संस्कृत भाषेत आणल्या प्रामुख्याने, तेव्हा त्यांनी आपल्या सोयीने त्यांच्यामध्ये बदल करून घेतले आणि त्यांना आपण आता मिथक म्हणतो. म्हणून या मिथकांचा अभ्यास करायचा असेल, एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे मिथकं ग्रंथबद्ध झालेली आहेत. पण आपल्याकडे झाली आहे असंही नाही. जगाच्या सगळ्या देशांमध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये मिथकं लिपिबद्ध झाली आहेत. ग्रंथांमध्ये आहे, लोकपरंपरेत आहे, त्याची शिल्प आहे, त्याचे अवशेष आहेत, संस्कृतीमध्ये आहे, काही कर्मकांडामध्ये आहे. पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म जो प्रस्थापित झाला युरोपमध्ये, त्यामुळे बरीच मिथकं मागे पडली. मध्य आशियात किंवा आशिया खंडात मोठ्या प्रमाणात इस्लामचा प्रचार आणि प्रसार झाला, त्यामुळे तिथली मिथकं मागे पडली, पूर्णतः नष्ट झालेली नाही. भारतात मात्र कितीही लोक येऊत, किती क्रांतिकारक येऊ, किती विचारवंत येऊत, मिथकं मात्र नष्ट होत नाही. उलट ती कशी टिकवावी असा प्रयत्न सातत्याने एक वर्ग करत असतो. जसं आता लॉकडाऊन चालू आहे, कोरोनाच्या भीतीमुळे लोक घराघरात बसलेले आहेत, तेव्हा मग सरकारने आदेश दिला की महाभारत रामायण मालिका सुरू करा. आता खाली बसल्यात दुसरं काही करतील ना, ते उद्योग करतील ना. रामायण महाभारत मालिका 30-35 वर्षापूर्वी ज्या होत्या त्या पुन्हा दाखवून तुम्ही काय साधणार आहात? म्हणजे आपण असा समज करून घेतलेला आहे की रामायण आणि महाभारत हा आपला इतिहास आहे आणि तो जर सांगितला तर लोकांना काहीतरी दिशा मिळेल. आता इतिहास शब्द महाभारतामध्ये आलेला आहे, महाभारतामध्ये इतिहास शब्द आलेला आहे, पण त्याचा अर्थ होतो पुराणातल्या कथा किंवा पूर्वजांच्या कथा, पूर्वजांच्या स्मृती. त्याचा इतिहास आता ज्या अर्थाने आपण वापरतो तो अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत नाही आहे.
डी.के. बेडेकर यांनी यावर खूप छान लेख 1973-74च्या दरम्यान लिहिला होता. दिव्य इतिहासाचा वारसा. ह्या त्यांनी पुराण कथांना किंवा मिथकांना दिव्य इतिहास शब्द वापरला तो यासाठी की दैवी शक्तीसंबंधीच्या कथा किंवा दैवतांच्या कथा, दैवत कथा शब्द नंतर आला प्रचलित, पण दिव्य इतिहास शब्द काही फारसा प्रचलित झाला नाही. कारण त्या दिव्य शब्द आहे आणि इतिहासी शब्द आहे, तेव्हा लोकांना वाटू शकतं हा इतिहास आहे. पण ते स्वतःच म्हणतात इतिहास शब्दाचा अर्थ आज हिस्ट्री या अर्थाने आपण घेतो तसा काही त्या काळात नव्हता, महाभारताच्या काळात नव्हता. आता बरेच लोक सांगतात जे संस्कृतीचे संवर्धन करणारे, स्वतःचा ठेका घेतलेले संस्कृतीच्या संवर्धनाचा, की महाभारत हा इतिहास आहे. आता गंमत अशी आहे की आपण खरंच तो इतिहास मानायला लागलो तर मोठे प्रश्न निर्माण होतील की एका स्त्रीशी 5-5 माणसं लग्न कसे करू शकतील, पुरुष लग्न कसे करतील, केले तर मग त्यांचा टाईमटेबल कसा असेल झोपण्याचा, किंवा जी स्त्री तुमची बायको आहे तुमच्यासमोर तिचं वस्त्रहरण होते आहे, सगळे पाहत आहेत, तर अशी संस्कृती भारताची असू शकते काय? असेल तर ती चांगली कशी काय असेल, उच्च आणि उदात्त कशी असेल, अनेक प्रश्न येणाऱ्या पिढीच्या पुढे निर्माण होतील. दाखवा तुम्ही रामायण महाभारत चांगली गोष्ट आहे, पण त्यातून हे प्रश्न निर्माण होतील, याची उत्तरं काय देणार आहात तुम्ही? धार्मिकांकडे उत्तर आहे का? केवळ धर्माच्या कथा आहे म्हणून स्वीकारून टाकायच्या, आहे ते खऱ्या मानायच्या? असा एक वर्ग निश्चितच आहे जो धार्मिक कथा खऱ्या मानतो. दुसरीकडे ह्या अनैतिक आहे म्हणून ह्या नाकारायच्या असं मांडणारा एक वर्ग पूर्वीपासूनच होता, आत्ताच आहे असं नाही, पूर्वीपासून होता. म्हणून पूर्वीच्या लोकांनी जे थोडेफार अभ्यास करणारे होते आपल्यासारखे, त्यांनी त्या काळात म्हटलं होतं देवचरितम न आचरेत, देवांचं चरित्र आचरण करू नये, म्हणजे ह्या कथा मुलांना ऐकू नये. आता आपल्याकडली आई सांगते अरे रामायण आहे, जे महाभारत आहे देवाची कथा आहे. देवाची कुठली कथा आहे? ती माणसाचीच कथा आहे. पण त्या कथेत अनैतिक आचरण असेल तर कोणत्या संस्कार मुलावर होणार आहे? मग मिथकांच्या द्वारे संस्कार होतो असं तुम्हाला वाटत असेल तर तो कोणता होतो याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणून ह्या नको असं म्हणणारा एक वर्ग आहे. एकीकडे मिथकं खरी आहेत, पूर्णतः खरी आहेत, त्या आपल्या धर्माशी निगडीत आहेत आणि आपल्या आध्यात्मिक उन्नयनाला कारणीभूत ठरतात असं म्हणणारा एक वर्ग आहे. दुसरीकडे हा फोलपट आहे, भाकड कथा आहे म्हणून ह्या टाळल्या पाहिजे, नाकारल्या पाहिजे असं म्हणणारा एक वर्ग आहे. आता ह्या दोन्ही वर्ग टोकाचे आहेत. दोन टोकं एकत्र जोडणं कधी शक्य नाही. म्हणून ह्या मिथकांचा प्रश्न पुन्हा निर्माण होतो की ह्या मिथकांना काय कुठे ठेवायचं आपण? मुळात ही निर्माण झाली कशी किंवा टिकली कशी आणि पुढे खरंच किती काळ टिकणार आहेत आणि खरंच याचा फायदा समाजाला होणार आहे की नाही? म्हणून मिथकांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. मी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले हा एक मोठा क्रांतिकारक आहे भारतातला, ज्या माणसांनी मिथकांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला दिला. तो दृष्टिकोन हा की या मिथकांच्याद्वारे आपल्या पूर्वजांच्या स्मृती विस्कळीत किंवा विकृत करण्यात आल्या आहे, आपल्या पूर्वजांचा इतिहास डागाळण्यात आला आहे, हा विचार हा दिला पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी. म्हणून त्यांनी वामन हा आपला शत्रू कसा आहे, बळी हा आपला आदर्श कसा आहे. बळी जो न्यायी होता, सगळ्यांना न्याय देणारा, सगळ्यांना समतेने पाहणारा, सारखी विभागणी करणारा त्यांच्या संपत्तीची, म्हणजे समानतावादी होता, त्याला वामनांनी कपटांनी कसं मारलं अशी कथा त्यांनी सांगितली. आणि पुढे अनेक मिथकांच्या कथा, नरसिंहाची कथा म्हणून आणि दशावताराच्या कथा फार विस्ताराने त्यांनी सांगितल्या गुलामगिरी या ग्रंथामध्ये. म्हणून भारतातले पहिले मिथकांचे ते अभ्यासक या अर्थाने. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला साधारणतः 1945-46च्या दरम्यान, रीडर्स इन हिंदुइझम हा ग्रंथ लिहिला. तर या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांचा हेतू काय होता की ज्या कथा लोक धार्मिक म्हणून मानतात, आपल्या धर्माशी संबंधित मानतात, त्या कथा विकृत आहेत आणि त्या कथांना तार्किक काही आधार नाही, विशेषतः शोषणाच्या परंपरा या कथांनी जपलेल्या आहेत म्हणून त्या नाकारायच्या म्हणून तो ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्या ग्रंथावर पुढे 1987 वादळ झालं. आपल्या सगळ्यांची कथा माहिती आहे, तो काही इतिहास सांगत बसत नाही. फक्त आपण यावेळेस हा विचार करूया, बाबासाहेब आंबेडकरांनी भाकड कथा म्हणून यांना म्हटलं आणि टाळा म्हटलं. ठीक आहे, आपण टाळूया, टाळायला हरकत नाही, पण टाळता येईल काय? जसं आज करोना हा जो व्हायरस आहे प्रभाव गाजवतो आहे, तर आपण काय सांगतो किंवा मीडिया सांगतो, सरकार काय सांगतं किंवा आता घरात राहा म्हणजे सुरक्षित आहात तुम्ही. तुम्हाला काही कोणी व्हायरस तो इतका इगोइस्टिक आहे की स्वतः तुमच्या घरात येणार आणि तुम्ही बाहेर गेलात तर येईल. पण परिस्थिती अशी आहे की आपल्याला दूध पाहिजे असतं, तर दूधवाला दूध टाकताना त्यांनी आपल्या भांड्याला स्पर्श केला, त्यातून तो व्हायरस येऊ शकतो असंही सांगतात मीडियावाले. किराणा घ्यायला गेले, तिथून तुम्हाला आवश्यक आहे धान्य असेल, आणखी काही असेल, त्यासोबत येईल, फळ असेल, भाजी असेल, हे दैनंदिन गरजेच्या गोष्टी आणि ह्या तुम्ही घेणार रोजच, तर तेव्हा तुमच्यासोबत हा घरपोच येईल ना. म्हणजे तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही घरात सुरक्षित आहात असं तुम्हाला वाटत असलं तरी कोरोनापासून तुम्ही वंचित नाही राहू शकत. हा तुमच्यावर अटॅक करणारच आहेत.
मग काय करायचं? सॅनिटाईज करायचं. आपल्याकडे एक मार्ग असतो, ब्लिचिंग करायचं, सॅनिटाईज करायचं. तर ठीक आहे, त्यातून आपण कोरोना वाचू. पण दुसरा एक मार्ग असा आहे, कोरोना खरंच काय प्रकार आहे हे समजून घेणं ही आपली गरज आहे ना. मग लोक म्हणतात हा कृत्रिम व्हायरस आहे आणि याच्यामध्ये HIV दोन DNA आहेत. जे आपल्याला आपली प्रतिकारशक्ती कमी करण्याची क्षमता याच्यात आहे. तो धातूवर किती काळ राहतो, वस्त्रावर किती राहतो, पुस्तकावर कागदावर किती राहतो, त्याची एक यादी लोकांनी करून ठेवलेली आहे. आणि मग त्याला नष्ट करण्याकरता लस वगैरे करतील वगैरे, तो सगळा इतिहास जाऊ द्या. पण हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. म्हणजे करोनाचं संकट आहे, मान्य आहे. पण हे संकटापासून स्वतःला वाचवायचं असेल, तुम्हाला तो समजून घेणं आवश्यक आहे, तर आपण तो टाळू शकू. तसं पुराणकथाचं आहे. पुराणकथा आणि करोना यांची तुलना मी करत नाही. फक्त एक उदाहरण म्हणून दिलं. उदाहरण हे उदाहरणासाठीच वापरावीत. कारण पुराणकथांची आणखी एक वेगळी गरज आहे. कारण ती कशी समजून घ्यायची याबद्दल वावी मिराशी फार मोठे संस्कृतचे पंडित, अभ्यासक, इतिहासकार होऊन गेले. त्यांनी असं म्हटलं आहे की पुराणात इतिहास असतो. पण तो इतिहास कसा असतो? तो तांदूळ, तांदळाच्या तुसामध्ये पडलेला तांदळाचा दाणा शोधावा, हे जितकं कठीण काम आहे, जिकीरचं काम आहे, तसं पुराण कथामधून इतिहास शोधणं हे कठीण काम आहे. पण इतिहास आहे हे मान्य केलं आहे ना आपण. जर संक्रांतीच्या हलव्यामध्ये तीळ असतो, दिसत नाही, वर आपलं साखर दिसते, पण तीळ असतो ना. तीळ आहे हे एक वास्तव आहे. तिळावर त्या साखरेचं अवगुंठन झालं आणि हलवा तयार झाला. तसं मिथक ही म्हणजे इतिहासाच्या अवतीभोवती तयार झालेल्या कल्पित कथा. पण या कल्पित कथा आहे, माणसाने कल्पिलेल्या आहे. का कल्पिलेल्या आहे? काय त्याची गरज होती? तर माणसाने स्वप्न पाहिले. सिग्मंड फ्राईडचं असं म्हणणं आहे स्वप्नाबद्दलचं. आपले स्वप्न का दिसतात? आपण जे चिंतन करतो दिवसभर, अनेक पेच आपल्याला उलगडत नाही. आणि ते पेच उलगडण्याचं काम नेमकं आपल्या झोपेत होतं, ते मेंदू करतो. मेंदू खूप सक्रिय असतो झोपेत. आपण झोपेत असताना मेंदू खूप सक्रिय असतो आणि तो पेच उलगडण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक शास्त्रज्ञांना स्वप्नात ज्या काही प्रतिमा दिसल्या, त्यातून त्यांचे जे पेच होते ते उलगडले आहेत. अनेक कलावंत अशा तऱ्हेने या स्वप्नातल्या गोष्टींकडे, दृष्टांताकडे पाहतात. आपल्याकडे दृष्टांतांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे भारतीयाचा, नाही असं नाही. पण सिग्मंड फ्राईडनी त्याचं शास्त्र तयार केलं आणि त्यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्याच्या आधारे त्यांनी काही निष्कर्ष मांडले. तेव्हा पुढे मग पुढल्या काळात नॉर्थअप फ्राय नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला आणि विशेषतः तो साहित्यिक होता. तर त्यांनी एक पद्धत विकसित केली म्हणजे साहित्याच्या अभ्यासाची. त्याला आर्किटायपिकल क्रिटिसिझम म्हणतात, आदिबंधात्मक समीक्षा. त्याचं एक वाक्य आहे की व्यक्तीचं जे मिथ असतं, मिथ म्हणजे आपल्या धारणा, मिथ म्हणजे आपल्या समजुती, आपल्या संकल्पना, त्याला फॅन्टसी, कल्पना ज्याला मराठी शब्द आहे, फॅन्टसी, त्याची जी फॅन्टसी असते. व्यक्तीचं मिथ म्हणजे स्वप्न आणि समूहाचं स्वप्न म्हणजे मिथ. त्यांनी खूप छान व्याख्या केली आहे. समूह जेव्हा स्वप्न पाहतो, म्हणजे आपला प्रधानमंत्री कसा असावा, आपला राष्ट्रपती कसा असावा, आपला मुख्यमंत्री कसा असावा, आपले वडील कसे असावे, आपले शिक्षक कसे असावे, या ज्या आपल्या आयडिया असतात, कल्पना असतात, ते समूहाचं जे स्वप्न असतं त्याला आपण मिथ म्हणतो. म्हणजे मिथच्या त्या सोप्या व्याख्या नंतरच्या अभ्यासकांनी केल्या. आता ह्या व्याख्या केला इथे संपलं नाही. त्याच्या पुढे त्या मिथचा अभ्यास कसा करायचा, कोणकोणत्या अंगाने करायचा. तर एक त्याचा दृष्टिकोन जो आहे सुरुवातीचा, प्रारंभीचा, तो सोपा, आपल्याला सहज नाही म्हणता येईल, पण थोडा प्रयत्नाने लाभणारा, तो म्हणजे भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजे जे भाषेचा अभ्यास करतात, भाषेचं व्याकरण, भाषाशास्त्र, भाषाशास्त्र हा भाग वेगळा, भाषेचं व्याकरण हा नंतरचा भाग. भाषेची संरचना आहे, तिला नियमबद्ध करणे म्हणजे व्याकरण, आणि भाषेची संरचना समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे भाषाविज्ञान. तर त्यात व्युत्पत्ती हा एक भाग महत्त्वाचा. शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे मूळ. त्याचं मूळ काय असेल? समजा उदाहरणार्थ आपण घेऊया, असुर शब्द आहे. असुर म्हटलं की अजूनही महिषासूर, तारकासूर, भौमासूर वगैरे वगैरे, नरकासूर, तर हे शब्द असले की नकारात्मक अर्थाने आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्या मूर्त्या नकारात्मक, त्यांचे डोळे वटारलेले, नाक फेंदारलेलं, दाढा बाहेर आलेल्या किंवा शिंग लागलेले. आता हे सगळे जे दाखवलेले आहेत, अशा प्रकारचा पेहरा आपल्या जगातल्या सगळ्या आदिवासींचा असतो. म्हणजे ते असुर आहेत ना, असा अर्थ होईल ना. मग असुरचा अभ्यासकांनी अर्थ घेतला. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, मराठी विश्वकोश जो निर्माण झाला आहे त्यांच्या प्रयत्नाने झाला. त्याच्या पहिल्या खंडात असुर शब्दाची त्यांनी व्युत्पत्ती दिली. काही लोकांना मान्य नाही, पण ठीक आहे, आपण सुरुवातीला घेऊन समजून घेण्याकरता तो व्युत्पत्ती घ्यायला हरकत नाही. त्यात त्यांनी म्हटलं आहे असुर शब्द हा ऋग्वेदात 115 वेळा आला आहे आणि त्यात 90 वेळा तो चांगल्या अर्थाने आला आहे.
श्रेष्ठ देव, श्रेष्ठ माणूस, आपला नेता या अर्थाने. आणि 25 वेळा तो नकारात्मक आला. सुरुवातीच्या काळात असुर शब्द हा चांगल्या अर्थाचा ऋग्वेदामध्ये आहे. म्हणजे त्यात सवितृ असेल, सूर्य असेल, अग्नी असेल, वरुण असेल, ह्या ज्या वैदिकांच्या देवता आहेत त्यांना असुर म्हटलं आहे. अग्नी हा असुरच आहे. पण नंतरच्या काळात असुर त्यांनी विशिष्ट लोकांना, जे आपले शत्रू आहेत, यातुधान आहे, त्यांना त्यांच्यासाठी वापरला. मग असुरचा अर्थ सांगतात लक्ष्मण शास्त्री जोशी, खूप छान. तो आपल्या मिथकांच्या अभ्यासात फार महत्त्वाचा आहे. म्हणजे भाषा विज्ञान हे मिथकांच्या अभ्यासाचं पहिलं साधन आहे, जे सहज उपलब्ध आहे. असू म्हणजे प्राणरक्षक विद्या. म्हणजे ज्यांनी तुमचा प्राण रक्षिला जाईल, आपले जीव वाचतील, ही कला ज्याच्याकडे आहे, ही विद्या ज्याच्याकडे आहे, त्याला असुर म्हणतात. म्हणजे आता आपला ॲक्सिडेंट झाला किंवा आपण आजारी पडलो तर आपण कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. म्हणजे डॉक्टर हा आपला प्राण वाचवतो, आपला जीव वाचवतो, आपलं शरीर वाचवतो, रोगापासून आपल्याला दूर करतो, म्हणून तो असुर. मग असुर वाईट कसा? जर डॉक्टर हा तुमचा जीव वाचत असेल तर डॉक्टरला लोक देवही म्हणतात. जेव्हा तो बिल मागतो तेव्हा लोक यम म्हणतात त्याला. तो जाऊ द्या, गमतीचा भाग जाऊ द्या. पण डॉक्टर जर चांगला असेल तर असुरसुद्धा चांगले आहेत. म्हणून भाषा वैज्ञानिक पद्धतीने अशा तऱ्हेने आपल्याला मिथकांचा अभ्यास करता येतो. दैत्याचा अर्थ यापूर्वी उल्लेख केला की दिती ह्या मातृदेवतेचे उपासक दैत्य. म्हणजे चांगले आहे ना, मातृदेवतेचे उपासक वाईट कसे असतील? पण दैत्य शब्द अजूनही मीडियामध्ये वाईट अर्थाने वापरतात, कारण तो प्रभाव आपल्यावर आहे. आपण टाळू शकलो आणि त्याच्याविरुद्ध आपण आवाज उठवला नाही. दानव हा शब्दसुद्धा याच अर्थात आहे. दनु नावाची मातृदेवता होती, तिचे उपासक दानव, चांगला अर्थ आहे. राक्षस तर मी सांगितलं की जे आपल्या शेतीचं रक्षण करतात, आपल्या सीमांचं रक्षण करतात, ते राक्षस. ते वाईट कसे असतील? अशा तऱ्हेने भाषा विज्ञानाच्या आधारे आपल्याला शब्दाच्या मुळाशी जाता येतं. तो सुद्धा मिथकांच्या अभ्यासाचा एक भाग आहे, एक पद्धती आहे. दुसरी जी मिथकांच्या अभ्यासाची फार महत्त्वाची पद्धती मानली गेली ती मानसशास्त्र. कारण मानसशास्त्राने ज्या काही अनेक गोष्टीचा उलगडा केला, आपल्याला भास होतात, स्वप्न पडतात किंवा आपण काही स्वप्न पाहतो, त्याला दिवा स्वप्न म्हणतात, डे ड्रीमिंग. किंवा आपण काही संकल्पना करतो, कल्पना करतो, त्याला कल्पनाजाल मराठीत म्हटलं आहे, किंवा इंग्लिशमध्ये फॅन्टसी म्हणतात. तर ही मनाची एक प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती का आहे? कारण त्याला जे अपुरं आहे आपल्या आयुष्यात ते पूर्ण करण्याचा ध्यास असतो, आणि त्यातून मग हे आपल्याला आहे, हे आपल्याला भेटलं पाहिजे, अशा अशा कल्पना तो करतो. तर ही एक गरज आहे. ती गरज का आहे? आपल्या उणिवा झाकण्याकरता नव्हे, तर उणिवा कमी करण्याकरता सुद्धा आहे. म्हणजे आपल्या भावनांचं विरेचन, कॅथार्सिस करण्याकरता सुद्धा अशा तऱ्हेने हे दिवा स्वप्न म्हणा, फॅन्टसी स्वप्न आपण जाणीवपूर्वक पाहत नाही, पण दिवा स्वप्न, डे ड्रीमिंग मात्र जाणीवपूर्वक पाहतो. कल्पनाजालसुद्धा फॅन्टसी आपण करू शकतो. पण जे आपण झोपेत पाहतो ते स्वप्न, ते मात्र आपल्या मेंदूची एक गरज असते, कारण त्याला जो पेच पडला असतो अनेक कारणांनी, अनेक वर्षांनी, तर त्या त्या ठिकाणी तो उलगडण्याचा प्रयत्न करतो. पण हे करताना काही प्रतिमा येतात. त्या प्रतिमांचा अर्थ कसा लावायचा, यासाठी कार्ल युंगनी वेगळी एक कन्सेप्ट मांडली, ती आर्किटाईप नावाची कल्पना. म्हणून मिथकांच्या अभ्यासाचा एक जो भाग आहे आर्किटायपिकल क्रिटिसिझम, जो नॉर्थ ऑफ फ्रायनी हा शब्द वापरला. पण कार्ल युंगनी म्हटलं आहे की आपल्या मेंदूमध्ये आदिम अवस्थेत ज्या काही प्रतिमा तयार झाल्या त्या सेव्ह केल्या असतात. जसं आता आपल्या कॅमेऱ्यात असतो सेव्ह, आपण पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करतो, कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करतो, अनेक ठिकाणी सेव्ह करतो. ही सेव्ह करण्याची व्यवस्था कुठे आहे? तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या मेंदूचा जो देठ आहे, मागचा भाग आहे, त्यात ती सेव्ह केलं जातं. तर अनेक मग वैद्यकाच्या लोकांनी म्हटलं की असं काही शक्य नाही आहे, कारण माणसाचा मेंदू हा जन्मता कोरीपाटी असतो. मग ते जसे त्याला अनुभव येतात जन्मल्यानंतर, की जन्माच्या आधी आईच्या पोटात असताना अनुभव येतात, त्यातून मग त्याची जाण वाढत जाते आणि मग तो माणूस प्रगत होत जातो. तर हे जे कोरीपाटी आहे याला टॅब्युलर रासा थिअरी म्हटलं आहे. टॅब्युलर रासा हा फ्रेंच शब्द आहे, त्याचा अर्थ होतो मेणाची वडी. मेणाच्या वडीला आकार देता येतो, तसं मेंदूच्या ह्या जाणीवा किंवा ज्याला बोधना, जाणीव आणि बुद्धी, तर्कशक्ती, तर ही अशी विकसित होते, आधी नसते. पण कार्ल युंगचं जे म्हणणं आहे त्याचं असं म्हणणं आहे की काही माणूस जेव्हा भाषा त्याच्याकडे नव्हती, शब्द नव्हते, त्या काळात त्यांनी जे पाहिलं, साप पाहिला, तर साप म्हणजे मृत्यूचं प्रतीक, आई हे प्रेमाचं वात्सल्याचं प्रतीक, एखादी स्त्री हे शृंगाराचं प्रतीक, म्हातारा हा ज्ञान देणारा आहे, तो ज्ञानाचं प्रतीक, एखादा विदूषक असेल तो विनोद करतो, आपल्याला हसवतो. अशा 5 प्रकारच्या आर्किटाईपची एक संकल्पना सुरुवातीला कार्ल युंगनी मांडली. त्याला आर्किटाईप म्हणतात, आदिबंध. असे 5 प्रकारचे आदिबंध म्हणते. आणि त्यात एक आदिबंध ॲनिमा आणि ॲनिमस, जो स्त्री आणि पुरुषांमधल्या आकर्षणाचा जो भाग आहे, जी भावना आहे, त्याचं म्हणणं की हे मुळातच माणसामध्ये जन्मताच असते, त्याचे वेगळे संस्कार करावे लागत नाही. म्हणजे संस्कार हे काही
आपल्यात हस्तांतरित रूपांतरित होत नाही, पण मेंदूच्या ह्या भागात ते असतात. हा वादग्रस्त हा विषय अभ्यासकांनी किंवा वैद्य मेडिकल सायन्सनी मांडला आहे. पण तरी मिथकांचा अभ्यास करताना याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कारण त्याचं असं म्हणणं आहे की माणूस ही जी मिथकं तयार करतो स्वप्नामध्ये असतील किंवा प्रत्यक्ष धर्माशी संबंधित कथांमध्ये, तेव्हा त्या मिथकांना तो रूपांतरित करतो. ह्या ज्या आर्किटाईप आहे, आदिबंध आहे, त्याला रूपांतरित करतो. हा कार्ल युंगचा जो आर्किटायपिकल क्रिटिसिझमचा भाग आहे, त्यात त्याने कलेक्टिव्ह अनकॉन्शियस ही कन्सेप्ट मांडली. सामूहिक अबोध म्हणजे आपण पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, बोलतो, म्हणजे आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहे त्याच्याद्वारे ज्ञान ग्रहण करतो आणि ज्ञान देतो सुद्धा. तर ही जाणीवेची संकल्पना, जाणीवेची प्रक्रिया आहे. पण अजाणीवेत म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आणखी याच्या पलीकडे आणखी काही सेव्ह करत असतो आपला मेंदू, तर त्याला अबोध म्हटलं आहे. अबोध अवस्था, त्याला सबकॉन्शियस हा शब्द आहे. मग सामूहिक अबोध म्हणजे कलेक्टिव्ह अनकॉन्शियस ही कन्सेप्ट कार्ल युंगनी मांडली. म्हणजे सिग्मंड फ्राईडनी लिबिडो हा सिद्धांत मांडला. त्याच्या आधारे मग मानसशास्त्रज्ञांनी वेगळ्या मिथकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित केला. कार्ल युंगनी सामूहिक अबोध कलेक्टिव्ह अनकॉन्शियसची संकल्पना मांडली आणि त्यातून मग या मिथकांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित केला. नंतर एक समाजशास्त्रज्ञांचा वर्ग आहे ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला, एबी टायलर किंवा टेलर याने 1871 त्याचा ग्रंथ प्रिमिटिव्ह रिलिजन हा आला. तो युरोपमधला पहिला अँथ्रोपॉलॉजिस्ट मानला जातो. आणि मग नंतर 1873 आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले येतात. हे काही त्या अकॅडमिशियनपैकी नव्हते, प्राध्यापक नव्हते, शिक्षक नव्हते, त्यांचं एक क्षेत्रच नव्हते, बिल्डर होते, फार वेगळं क्षेत्र होतं. पण त्या माणसांनी सुद्धा मिथकांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित केला आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये एक पद्धत रूढ झाली. बाबासाहेबांमुळे आणखी वेगळ्या रूढ झाली. तर बाबासाहेब आंबेडकर मात्र सोशिओलॉजिस्ट होते, म्हणजे त्यांना आपण म्हणू शकू की बा हे अकॅडमिशियन होते. पण गंमत अशी की त्यांचा रीडर्स इन हिंदुइझम हा ग्रंथ आहे, तो नंतर पब्लिश झाला आणि नंतर आता तर वादग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्याकडे मिथकांच्या अभ्यासाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न काही फारसा झाला नाही. जो झाला तो नकारात्मकच झाला, ज्यांनी केला तो. गुलामगिरीकडे पाहण्याचाही, त्या ग्रंथाकडे पाहण्याचाही दृष्टिकोन हा नकारात्मकच होता. पण नंतर हे जे दोन झाले समाजशास्त्रज्ञापैकी, एबी टायलर आणि खूप लोक आहेत तसे मोठे, मॅलिनॉस्कीचं नाव आहे, एमिल दुर्खाईमचं नाव आहे, फार मोठं नाव आहे. नंतर मी जे जी फ्रॉयचा जास्त, जे जी फ्रेझरचा उल्लेख यासाठी करतो की त्या माणसाचा ग्रंथ आजही मिथकांच्या अभ्यासासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. आणि त्याचं टॉटेमिझम आणि एक्झॉगॉमी हा ग्रंथ हा सुद्धा मिथकांच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. जसं गणपतीचा विचार आपण करतो, तर विचार करतो म्हणजे आपण विचारच करत नाही खरं म्हटलं म्हणजे. टाळणारे म्हणजे गणपतीकडे पाऊस नका, पूजा करू नका, उत्सव साजरा करू नका. आणि जे त्याला स्वीकारतात ते म्हणतात तो काही तोच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे, त्यांनी जग निर्माण केलं, अशा कथासुद्धा तयार करतात. तेव्हा आपण अजूनही ती काही पद्धत विकसित केली नाही. पण आता जे जी फ्रेझरचा हा जो ग्रंथ आहे, टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी, म्हणजे कुलचिन्ह आणि कुलचिन्हाशी संबंधित जे काही कुळाचार आहे, किंवा टॉटेम अँड टॅबू म्हणजे कुलचिन्ह आणि निषेधात्मक, निषेधाज्ञा. तर निषेधाज्ञा हा जो शब्द आहे, धर्माचे दोन भाग आहेत. एक विधी म्हणजे काय करावं ते, निषेध म्हणजे काय करू नये ते. पण कुलचिन्हाचा हा सिद्धांत इतका महत्त्वाचा आहे. आपल्याकडे कुल शब्द आहे, वापरात आहे. त्यातला कु हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो जमीन किंवा भूमी. आणि कुल म्हणजे जमीन, जमीन कसणारे म्हणजे शेतकरी. आता हे शेतकऱ्यांचा एक वर्ग आहे, हा शेतकऱ्यांचा वर्ग आहे. तर त्या वर्गाला काय म्हणायचं, त्याला म्हटलं आहे कुळ. आणि त्यांच्या वस्तीला म्हटलं आहे कुळवाडी. आणि त्यातून पुढे कुणबी हा शब्द तयार झाला. आता हे सगळं आपल्याला माहीत आहे. मग कुळ म्हणजे काय, कुलचिन्ह, आता एक चिन्ह शब्द आहे. तर आपल्या कॉम्रेड शरद पाटील यांनी कुळ आणि कुलचिन्हाची वेगळी मांडणी केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विशेषतः कौरव आणि पांडव, आता ह्या महाभारताची कथा आपल्याकडे आहेच, अनेक पद्धतीने सांगितली जाते टी व्हीवर अनेक ठिकाणी. तर महाभारतात कौरव पांडवाची गोष्ट आहे. तर त्यात ते कौरव म्हणतात की जेव्हा आम्हाला इतरांच्या विरोधात लढायचं असतं तेव्हा आम्ही 105 असतो, आणि आम्हाला पांडवाच्या विरुद्ध लढायचं असेल तेव्हा 100 असतो. 100 विरुद्ध 5 असा संघर्ष महाभारताने सांगितला. तर त्या दोघांचे कुळ एकच आहे, ते चुलत भाऊ आहे. धृतराष्ट्र आणि पंडू हे सख्खे भाऊ, पण पुढचे सगळे लोक चुलत भाऊ. तर अशा वेळेस एकाच कुळातले ते आहे ना. आणि प्रामुख्याने ते कुळ जे आहे, कौरव्य कुळ, ज्याचा उल्लेख महाभारतात येतो, ते नागकुळ आहे. नाग म्हणजे काय, नाग, नाग शब्दाचे अनेक अर्थ आता लोक आपापल्या परीने सांगतायत, पण त्याचा सरळ अर्थ आहे, नाग शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न भाषा विज्ञानाच्या साह्याने अभ्यासकांनी केला. प्रामुख्याने एक फार मोठा भाषाशास्त्रज्ञ होऊन गेला,
त्याचं आता नाव आठवत नाही मला. त्यांनी ऑस्ट्रो एशियाटिक प्रोटो ऑस्ट्रो एशियाटिक भाषेतला हा शब्द आहे. प्रिझुलस्की, आता नाव आठवलं त्याचं. प्रिझुलस्की नावाचा भाषा वैज्ञानिक आहे. त्यांनी काय निबंधात असं म्हटलं की नाग शब्दाचं मूळ हे ऑस्ट्रो एशियाई या भाषेमध्ये सापडतं. तर त्या भाषेचा अर्थ तो नांगर. लक शब्द आहे. लक शब्दापासून तो लिंग शब्द तयार झाला, लांगलम झाला, लांगलमचं नांगर झालं आणि नाग शब्द असा आपल्यापर्यंत आला. तर नाग शब्द नगाशी संबंधित म्हणजे शिखराशी, म्हणजे पर्वतांच्या शिखराशी संबंधित तो शब्द आहे. आणि मग पर्वतात शिखर, आता आपण कैलास मानस सरोवर यात्रा जी करतात ते काही कैलासात काही डायरेक्ट जात नाही. दुरून शिखर पाहतात, मानस सरोवराची आंघोळ करतात, परत येतात. म्हणजे ते शिखर जे आहे ते नागाचं प्रतीक मानलं गेलं आहे. आणि हे नागाचं कुलचिन्ह जास्त प्रसिद्ध का झालं, जसं आता सिग्मंड फ्राईड नंतर कोणता आपला कार्ल युंग म्हणतो की आपली आदी प्रतिमा, म्हणजे माणूस जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता, जेव्हा भाषा विकसित व्हायची होती, तेव्हा त्याला पहिल्यांदा जो दिसला भीतीचं प्रतीक, मृत्यूचं प्रतीक म्हणून नाग दिसला. नागाला त्यांनी आदी प्रतिमा म्हटलं आहे. आदिम प्रतिमा किंवा आदी प्रतिमा, प्रिमॉर्डियल इमेज. तर हे जे नाग आहे हे कसं काय आदी प्रतिमा झालं, तर त्याचंही कारण मग अभ्यासकांनी शोधलं की माणूस जेव्हा वस्ती करायला लागला, तेव्हा शेती करायला लागला, तेव्हा त्याला जमीन सपाट करणं आवश्यक होतं. सपाट करताना मग तिथे वारूळ असेल नागाचं, तेही सपाट करावं लागलं. हे सपाट करता करता वारुळातून आलेला नाग एखाद्याला चावला असेल, त्यात त्याचा मृत्यू झाला असेल कदाचित. म्हणून जमीन कसायची असेल तर त्याला नागाला प्रसन्न करून घेणं आवश्यक आहे. त्या नंतरच्या काळात जी शेती आहे त्या शेतीत नाग वावरतो, त्यामुळे जे पीक आलेलं आहे ते उंदीर खाऊ शकत नाही, म्हणून पिकाला वाचवणारा नाग हा आपला पूर्वज आहे, अशी एक कन्सेप्ट आली. म्हणजे आताही गड्या, जुने वाडे किंवा किल्ले यांच्यामध्ये आपला पूर्वज नागाच्या रूपात आहे असं लोक मानतात. तर नाग हे प्रतिमा अशा तऱ्हेने एक तिकडे ती संहारकीय आहे, दुसरीकडे ती तुम्हाला वाचवणारी कारकसुद्धा आहे, मारकसुद्धा आहे, दोन्ही पद्धतीची. तर ही इमेज ज्या कार्लने ज्याला प्रिमॉर्डियल इमेज म्हटलं, ती पहिलं कुलचिन्ह म्हणजे कुळाचं चिन्ह. कुळ म्हणजे शेतकऱ्यांचा समूह. त्या शेतकऱ्यांच्या समूहाचा समजा 100च्या वर, कॉम्रेड शरद पाटलांनी म्हटलं की 100च्या वर जर त्यांची संख्या झाली तर दुसरं कुळ सुरू होतं. मग पहिल्या कुळाची ओळख दुसऱ्या कुळाच्या पासून वेगळीच ठेवायची असेल तर कुलचिन्ह बदलेल ना. म्हणजे कौरव हे एकत्र नागकुळातले असले तर जेव्हा पांडव होतात तेव्हा कुलचिन्ह बदलतं. मग कुलचिन्हवादाचा सिद्धांत, ज्याला टॉटेमिझम असं म्हणतात, कुलचिन्हवाद, जो जे फ्रेझरनी फार विस्ताराने मांडला, म्हणून त्याचं नाव मोठ्या प्रमाणात लोक घेतात. पण त्याच्या आधी तो यांनी दुर्खाईमनी मांडला, त्याच्या आधी तो A.B. टेलरनी सुद्धा मांडला होता. पण विस्तार यांनी दोन पद्धतीने केला. गोल्डन बाऊमध्ये त्यांनी ज्या प्रथा परंपरा आहे भारतातल्या आणि इतर देशातल्या, विशेषतः पुराण कथांच्या परंपरा आहे, त्याला कुलचिन्हाशी जोडलं. आणि हे कुलचिन्ह आहे, हे कुलचिन्ह म्हणजे आपले पूर्वज, त्यातून मग दैवत निर्माण झाले, कुलचिन्हापासून दैवत निर्माण झाले, असा त्याचा सिद्धांत आहे. तो पुढे स्वीकारला गेला. सिग्मंड फ्राईडनी वगैरे अनेकांनी स्वीकारला. आताही समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्र स्वीकारतात. विशेषतः दैवतांचा विचार जर केला, आपल्याकडे गणपती आहे, तर गणपतीचं तोंड जे आहे ते हत्तीचं आहे. म्हणजे मग हत्ती आला कसा, तर हत्ती हे कुलचिन्ह आहे. ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात हत्तीची संख्या होती त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला दैवत मानलं. का मानलं, की त्याने आपल्याला मारू नये म्हणून. पण कुलचिन्ह एकदा तुम्ही मानलं की मग त्याला आपणही मारायचं नाही, त्यांनी मारायचं नाही, त्यांची आराधना करायची नाही, आपण त्याला मारायचं नाही. त्याला विधी म्हणतात. धर्माचा एक भाग विधी आहे. विधी आहे की त्याची पूजा करणे, आणि त्याला मारायचं नाही हा म्हणजे निषेध. टॉटेम टॅबू म्हणजे कुलचिन्हाला स्वीकारणे आणि त्याचा निषेध करणे. धर्माचे दोन भाग जे आहे ते अशा तऱ्हेने समाजशास्त्रज्ञांनी सांगितले. आता त्याला खायचं असेल, समजा एखाद्या वेळेस खायचं असेल तर खाण्याकरता मग एक विधी असतो, धार्मिक विधी, तेव्हा मात्र खायला हरकत नाही. तर तेव्हा मग काही प्राण्यांना मारून खाण्याचे एक विधी, विशिष्ट दिवस, आणि कुळातल्या लोकांनीच खायचं. एका कुळातल्या लोकांनी, जे ज्यांचं कुलचिन्ह असेल त्यांनीच खायचं. म्हणजे त्याचं जे रक्त आहे ते आपल्या शरीरात गेलं म्हणजे आपण सगळे एकाच रक्ताचे होऊन जातो, अशी एक रक्तसंबंधाची एक संकल्पना आहे. क्लॅन त्याला म्हणतात, रक्तसंबंध. हे समाजशास्त्रीय संकल्पना आहे. खूप काही टेक्निकल बोलायची माझी इच्छा नव्हती, पण ते आता येऊन गेलं सहज, कंटाळवाणं होऊ नये. मला सांगण्यात आलं की बाई ऐकणारे लोक आहे, अभ्यासकच आहे, जाणकार आहे, म्हणून मी थोडंसं हे टेक्निकल बोलतो आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात तुम्हाला मिथकांचा अभ्यास करायचा असेल तर भाषा विज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. दुसरा टप्पा मानसशास्त्राचा आहे, त्याच्यातही दोन थिअरीज आहेत, एक सिग्मंड फ्राईडची थिअरी आणि एक कार्ल युंगची. सिग्मंड फ्राईडच्या थिअरीमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की आपल्या मेंदूमध्ये सुरुवातीला जन्माच्या आधी, जन्म होण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचे संस्कार नसतात किंवा स्मृती नसतात. पूर्वजन्म पुनर्जन्म हा प्रकारचा नसतोच.
पण कार्लनी सुद्धा पूर्वजन्मात समर्थन केलेलं नाही. पण त्याचं म्हणणं आहे की ह्या आधी प्रतिमा असतात, प्रिमॉडर्न इमेजेस असतात, म्हणून त्याच्या आधारे आपण मिथकांचा अभ्यास करू शकतो. हे अभ्यास करण्याची पद्धत त्यांनी सांगितली आणि ती रूढ आहे. आता आपण ह्या दोन पद्धती पाहिल्या. तिसरी पद्धत समाजशास्त्रज्ञांनी, ज्यांनी कुलचिन्हाचा विचार केला आणि सामाजिक ज्या चालीरीती आहे त्याच्या आधारे त्यांनी मिथकांचा अभ्यास करण्याची एक पद्धत सुरू केली. आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे फार महत्त्वाचा आहे, पुरातत्व, आर्किओलॉजी ज्याला आपण म्हणूया, पुरातत्वी अवशेष म्हणजे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स. तर हे एव्हिडन्स जे आहे त्या एव्हिडन्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पुराणकथांचा अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ आपल्याकडे भागवतामध्ये प्रामुख्याने की महाभारतामध्ये मला वाटते द्वारकेची गोष्ट आहे, कृष्णाची गोष्ट आहे. कृष्ण द्वारकेचा राजा, पण त्याचा नातू मग सोडून जातो द्वारका कृष्णाच्या मृत्यूनंतर, आणि मग सोडून जातो मी त्याला सोडायला भाग पडतं, कारण ती द्वारका बुडणार आहे अशा प्रकारची आकाशवाणी होते. म्हणजे समुद्राची पातळी वाढली असेल आणि तो भूप्रदेश पाण्याने व्यापला असेल, म्हणून तिथल्या लोकांना वस्ती बदलावं लागली असं कारण असेल. आज जी द्वारका सांगतात सौराष्ट्रामध्ये ती पाण्याच्या आत आहे आणि ते कोणता आहे तो एक शब्द आहे, स्कुबा डायव्हिंग या पद्धतीने द्वारका आपल्याला पाहता येते. अभ्यासकांनी त्यावर तर व्हिडिओ वगैरे केले आहे, त्याचे तिथले आर्किओलॉजिकल एव्हिडन्सवर त्यांनी संशोधन केले. पण ती द्वारका ठामपणे म्हणतात ती दुसरीकडे असू शकेल. तसं लंकेबद्दल खूप लोकांनी अभ्यास केला, श्रीलंकेबद्दल, पण तिथे रावणाचे अवशेष काही सापडत नाही. ते सापडतात आपल्याला मंदसौर मध्य प्रदेशात, त्या आदिवासींच्या सगळ्या वस्त्यांमध्ये सापडतात. म्हणजे तो भारतातच लंका आहे. म्हणून समाजशास्त्रज्ञ आणि पुरातत्व या दोघांनी मिळून या पद्धती शोध घेतला. तसं अलीकडे आता जे लोक आहेत सत्तेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक, तर त्यांच्या डोक्यात सरस्वतीबद्दलची प्रचंड आदराची भावना आहे. तर सरस्वतीच्या नदीच्या काठावर ऋषींनी अभ्यास केला आणि त्यातून वेद निर्माण झाले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते सरस्वती शोधतात, त्यांना काही भारतात ती सापडत नाही. कारण आपल्याकडे अलाहाबाद जो आहे, ज्याला आता प्रयागराज असं नाव आहे, जुनंच नाव आहे पण ते आता आलं, तिथे त्रिवेणी संगम आहे. तर त्यात दोन नद्या आहे, गंगा आणि यमुना आहे, पण सरस्वती तर नाहीच आहे. पण तिच्याबद्दल वारंवार बोलत होते, तिचा संगम आहे. पण तो संगम सिद्ध नाही करता आला, इतक्या वर्षात तो कुणाला सिद्ध करता आला नाही. म्हणून आता हरियाणामध्ये घग्गर हे जे गाव आहे, घग्गर ही नदी आहे, तर त्या नदीलाच त्यांनी एक झरा सापडला, खोदला त्यांनी तो. तिथला जो आता मनोहरलाल खट्टर हा तिथला मुख्यमंत्री आहे, त्यांनी प्रयत्नपूर्वक सरस्वती शोधण्याचा प्रयत्न केला आणि बोर्ड लावून टाकला सरस्वती नदी सापडली म्हणून. तसं काही झालं नाही, कारण ते अभ्यासकांनी अजून काही सिद्ध केले नाही. पण अभ्यासकातला एक वर्ग अजूनही आहे पुरातत्व अभ्यासकांचा, जो आता सरकारला शरण गेलेला आहे. आणि ते लोक पद्मश्री, पद्मविभूषण वगैरे ह्या पदव्याच्या, आणखी कोणत्या पदव्या, आणखी पैसा त्यांना मिळेल अपेक्षा करतायत. म्हणजे सरस्वतीला ते सिद्ध करण्याच्या प्रयत्नात राहतील. पण यापूर्वी ज्या लोकांनी सरस्वतीचा अभ्यास केला त्यांचं असं म्हणणं आहे की ही नदी ही हेल्मंड प्रांतात अफगाणिस्तानामध्ये आहे आणि तिचं नाव आहे हरकवती. पारशी शब्दामध्ये, पारशी भाषेमध्ये सच्याऐवजी ह येतो, तर सरस्वतीचा मूळ उच्चार तो हरकवती आहे. तर तिथे हेल्मंड जो प्रांत आहे, तिथे हेल्मंड नदी आहे. आज तिचं नाव हेल्मंड आहे, पण तिचं मूळ नाव आहे हरकवती. आणि त्या ठिकाणी अनाहिता नावाची जी इराणमधली देवता होती, तिथली प्राचीन सरस्वती, तिला सुरादेवी अनाहिता असं नाव आहे. तर ती जी आहे ती खरी सरस्वती आहे. मी अफगाणिस्तानात आहे. भारतात तुम्हाला सरस्वती सापडणार नाही. पण पुरातत्वाच्या आधारे खोटं पुरातत्वीय संशोधन करून सुद्धा अशा तऱ्हेने मिथकांचं सत्य सांगण्याचा प्रयत्न अलीकडे काही लोक करत आहेत. प्रायोजित आहे, हे शासन प्रायोजित आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे. म्हणून आपण आता अशा अवस्थेत आहोत की या पुराणकथांचा अभ्यास कसा करायचा की नाही, त्याची गरज खरं समाजाला आहे काय? आता समाजाला गरज आहे का हा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा मात्र आपल्याला गांभीर्याने या गोष्टीकडे पाहावं लागेल. कारण समाज या मानतो ना, ह्या कथा खऱ्या मानतो. आणि आता आपल्याकडे प्रसारमाध्यम जे आहे, टी व्ही आहे, वेब पोर्टल आहेत, वेब सिरीज आहेत, विशेषतः व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा ट्विटर आहे, अनेक आहेत. तर ह्या सगळ्या माध्यमातून ह्या गोष्टी आता पसरल्या जाणार आहेत. म्हणजे आपल्या डोक्यावर ते आदळणारच आहेत. आपण किती टाळायचा प्रयत्न केला तरी ह्या मिथकांपासून आपण फार दूर राहू शकणार नाही. अशा अवस्थेत आपण हे कसं काय नाकारणार? तर हे नाकारून चालणार नाही, त्याचा अभ्यास केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि समाज जर स्वीकारत असेल, त्यातून एक संदेश कुठं दिला गेला असेल. आता अनेक कथा आहेत ज्या संदेश देतात. जसं उदाहरणार्थ काही कथा आहेत, पक्षी कथा आहेत, प्राणी कथा आहेत, दृष्टांत कथा आहेत, स्पष्टीकरण कथा, कथेचे खूप प्रकार आहेत. तर एक कथा आपल्याला काऊ चिवची कथा माहीत आहे, ही लोककथा आहे, ही काही मिथक नाही आहे. हे लोककथा आहे की त्याच्यामध्ये काऊ
एक होता काऊ, एक होती चिऊ. काऊचं घर होतं शेणाचं, चिऊचं घर होतं मेणाचं. पाठ आहे आपल्या सगळ्यांच्या. मग चिवताई चिवताई दार उघडतो, कावळा म्हणतो आणि ती चिव टाळते. का टाळते? तिला माहिती आहे याला एंट्री दिली की हा खाऊन टाकणार, मला खाऊन टाकणार, बाळाला खाऊन टाकणार. तर अशा तऱ्हे एक संदेश दिला जातो की जो परका आहे, जो बाहेरचा आहे, त्याला आत नाही घ्यायचं, म्हणजे आपलं अस्तित्व संपून टाकेल. असे काही बोधकथा आहेत, पक्षी कथा आहे, प्राणी कथा आहे. तर या बोधकथा, पंचतंत्र आहे, हितोपदेश आहे आपल्याकडे, किंवा तिकडे आशिया खंडामध्ये अरेबियन नाईट्स आहेत किंवा इसाप कथा आहेत. या कथा जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये, सगळ्या देशांमध्ये आहे. असं नाही की ते भारतातच ते आहे. तेव्हा या कथातून एक संदेश दिला जात असेल तर त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. स्वीकार करताना त्या प्राणीकथा आहे किंवा पशुकथा आहे किंवा अशा बोधकथा आहे, हे मात्र भान ठेवलं पाहिजे. त्या खऱ्याच आहे असं नाही. मी इसापला प्रत्येक प्राणी भेटतो आणि गोष्ट सांगतो. इसाप गोष्ट सांग असं म्हणतो. तो गोष्ट सांगतो, त्याची भाषा, इसापची भाषा त्या प्राण्यांना करते, प्राण्याची भाषा इसापला करते. हे कसं शक्य आहे? पण त्या प्रतिकात्मक आहे. जसं आपल्याकडे दुसरी कथा आहे म्हातारीची. एक म्हातारी आपल्या लेकीकडे जाते, लेकीकडे जाते, तिला वाटते आपण तिच्याकडे जावं, राहावं, खावं. तर रस्त्यात तिला वाघोबा भेटतो. वाघोबाला म्हणते मी लेकीकडे जाईल, तूप रोटी खाईन, लठ्ठ होईल, मग तुम्हाला खा. मग कोल्हा भेटतो, लांडगा भेटतो. ती कथा तुम्हाला माहीत आहे. मग जाता ती रडायला लागते, भरपूर खाल्लं असते तिने. आणि मग जाताना मग हे वाघोबा भेटेल, कोल्हा भेटेल, लांडगा भेटेल. मग मुलगी सांगते की एका मोठ्या भोपळ्यामध्ये तू राहा आणि जा, म्हणजे तुला कोणीच खाणार नाही. पण ती मग गोष्ट सांगते, ती बोलत जाते, चल रे भोपळ्या टुणक टुणक. आता ही गोष्ट छान आहे. आता म्हातारी मावेल एवढा भोपळा तर आपण नाही पाहिला, पण कल्पना केलेली आहे. ती भोपळ्यात आहे, सुरक्षित आहे. मग तिला कोणीच खाऊ शकत नाही. म्हणजे स्वतःला वाचवायचं असेल तर अशा तऱ्हेने आपण युक्ती केल्या पाहिजे. अशा प्रकारच्या कथा, ज्या लोककथा आहेत, नीतिकथा आहेत, बोधकथा आहेत, या प्रत्येक समाजात तयार झाल्या आहेत. पण ज्या धर्माशी निगडीत कथा आहेत, त्या कथांची गंमत फार वेगळी आहे. का त्या खूप आकर्षक नाही आहेत. रूपकात्मक आहे, प्रतिकात्मक आहे, खूप आकर्षक नाही. त्या तर्काच्या टोटली विरोधात, पूर्णतः विरोधात आहे. धर्माशी निगडीत असल्यामुळे आपण स्वीकारतो. आता म्हातारी आणि भोपळ्याची कथा आपण काही धार्मिक कथा पण स्वीकारलेली नाही. कावचिवची गोष्ट, अनेक गोष्टी आपण नाही स्वीकारल्या गेल्या. पण धर्माशी निगडीत कथा मात्र आपण खऱ्या मानतो. म्हणजे रावणाला 20 हात होते, 10 तोंड होते, अजूनही लोक मानतात. किंवा एक दुर्गादेवीला 8 हात आहेत आणि तिचे तोंड तर काही दाखवत नाहीत. आता ह्या ज्या कथा आहेत ह्या आल्या कुठून? हेनरी झिमर नावाचा एक फार मोठा अभ्यासक होऊन गेला. हेनरी झिमरनी आर्ट ऑफ एशियन इंडिया हा नावाचा ग्रंथ 2 भागात त्यांनी पब्लिश केला आहे. मला वाटते जोसेफ कॅम्पबेल हा त्याचा विद्यार्थी शिष्य होता. त्यांनी ते संपादन केल्यानंतरच्या काळात. तर त्यांनी असं म्हटलं की या कथा ह्या मेसोपोटेमियातून आल्या, म्हणजे इराकमधून आलेल्या कथा आहेत. म्हणजे त्या कथांची नक्कल झाली आणि भारतात मग अनेक हात, अनेक पाय असलेल्या देवता तयार झाल्या. किंवा जनावरावर उभा असलेला देव, म्हणजे माणसावर उभा असलेला देव असंही, हत्तीवर उभा असलेला देव किंवा बसलेला, घोड्यावर असलेला किंवा सिंहावर असलेल्या, या सगळ्या प्रतिमा त्याच्याबद्दलच्या कथा मुळात मेसोपोटेमिया तयार झाल्यात असं त्या यांचं म्हणणं आहे, हेनरी झिमरचं. पण पुरातत्वीय अभ्यास या मिथकांच्या संदर्भात फार महत्त्वाचा आहे. तर ह्या 5 ते 6 डिसिप्लिन. आणखी एक गोष्ट आहे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञानापूर्वी धर्माचा भाग होता, आताही आहेत, नाही असं नाही, पण स्वतंत्रपणे सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. तत्त्वज्ञानामध्ये मानसशास्त्र पूर्वी सामील होतं, पण नंतरच्या काळात मानसशास्त्र विकसित झाल्यामुळे तत्त्वज्ञान हे बाजूला पडलं आणि मानसशास्त्र ही स्वतंत्र शाखा विकसित झाली. दोघांच्या प्रवृत्ती वेगळ्या आहेत. तत्त्वज्ञान हे आदर्शी शास्त्र आहे, तर मानसशास्त्र हे प्रात्यक्षिक शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिकाला वाव आहे. म्हणजे सत्य शोधण्याच्या जवळचं, सत्याच्या जवळ जाणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण तत्त्वज्ञान हे आदर्श आहे, त्या तर्काला आधार आहे, पण प्रात्यक्षिकाला काही वाव नाही. तत्त्वज्ञान थोडं बाजूला पडलं. पण मिथकांच्या अभ्यासात तुम्हाला तत्त्वज्ञानाचाही अंतर्भाव करावा लागेल. तो केला नाही अजून अभ्यासकांनी, पण हरकत नाही यापुढच्या लोकांनी. कारण त्यातून एक तत्त्वज्ञान सांगितलं जातं. विशिष्ट धर्माचं असेल, विशिष्ट पंथाचं असेल, विशिष्ट संप्रदायाचं, विशिष्ट देशाचं, विशिष्ट प्रदेशाचं, विशिष्ट भाषेचं, अशा तऱ्हेने प्रत्येकाच्या भूमिका, प्रत्येकाचं प्रतिनिधित्व हे तत्त्वज्ञान करीत असते. ते तत्त्वज्ञान मिथकामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून तत्त्वज्ञान हा सुद्धा एक विद्याशाखा आहे. पण त्या दृष्टीने आपण मिथकांचा अभ्यास करावा असं मला वाटतं. याच्या आणखी खोलात जायचं असेल तर ते कंटाळवाणं होऊ शकतं. पण पुढे आपल्याला पुन्हा भेटायची संधी मिळाली तर आपण खोलात प्रयत्न करू जाण्याचा, कंटाळवाणं न होऊ देता, आणि काही मिथकांचा उलगडा करता येईल तो पाहूया. आज नितीन सावंत आणि त्यांच्या मित्रांनी, विशेषतः मानवमुक्ती मिशन या संघटनेच्या वतीने ही मिथकांवरील चर्चा आयोजित केली. थोडी तांत्रिक अडचणी सुरुवातीला आल्या, पण हरकत नाही. मला वाटते आतापर्यंत जे मी बोललो ते तुमच्यापर्यंत पोचलं असेल. काही प्रश्न तर नाही आले, फार चांगली गोष्ट आहे.
प्रश्न आले असते तर मला उत्तर देणं शक्यही झालं नसतं, की माझा विषय मांडणं मला शक्य होणार नाही म्हणून उत्तरं टाळली असती. पण आली असती तर आपण पुन्हा चर्चा केली असती. तर आता मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.